तो आता गाडी समोर जात होता, हे सगळं दिसलं पाहिजे का ना? बघा तिथपर्यंत गेला तर निघून गेला. जाऊन साहेबा सांगा मी पण आवडले होते. मग माझ्यासोबत आमचे वरिष्ठ API साहेब, फुले साहेब होते. आम्ही दोघांनी मिळून त्याला कंट्रोलमध्ये केलं. ती वॅक्सिनची जी काही ॲम्ब्युलन्स होती ती आम्ही त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना दिली आणि त्यांना आम्ही रवाना केलं. मोठा अनर्थ टळलाय का? हां, तो कारण की त्याला काही सुद्धा नाही आहे, त्याला काहीच कळत नाही. तो काय काही करत काय होतं? तो गाड्या पकडतोय, गाड्यांना ताबा मिळवतोय, लोकांच्या अंगावर टाकायचा प्रयत्न करतोय. हा इथलाच आहे का कुठून बाहेरून नाही, आला? अजून पूर्ण माहिती त्याची माहिती काय कळली? तर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन दत्तवाडी आहे, त्यांच्या ताब्यात त्याला दिलेलं आहे. पुढची माहिती ते घेतली. सलन कधीची घटना आहे? ती साधारण आता पाऊण तास झाला याला. किती वेळ येणे असं काही? 11:15 हा घडलेला प्रकार आहे. 11:15 ते आपण किती वेळात त्याला कंट्रोल केलं? त्याला कंट्रोल म्हणजे त्याला फक्त आम्ही थांबवून ठेवलं. थोडेसे हात बांधायची गरज लागली म्हणून हात बांधले. इंटेन्शन काहीच नाही, कारण त्याच्या अंगात ताकद होतो. तो थोडा कंट्रोल झाल्यामुळे त्याला कंट्रोल करणं गरजेचं होतं. त्याचे हात बांधले आणि पाय बांधले. पोलीस स्टेशनला जाऊन त्याचं असं कंट्रोल नसतं झालं तर अनर्थ टळलं. हा आनंद झाला असता. नेमकं हे दोन ऑफिसर नसतात ना, तर खूप मोठा अनर्थ घडला. काय करत होतं ते एक तर त्यांनी जे ॲम्ब्युलन्स होती ती ताब्यात घेतली होती. ताब्यात चढून त्यांना त्या ड्रायव्हरांनी जो कोणी ॲम्ब्युलन्सचा कब्जा केला होता त्याने? हा ॲम्ब्युलन्सचा कब्जा कुठे केला गेली होता. कधी आहे ॲम्ब्युलन्स? ॲम्ब्युलन्स गेली. नेमके हे तेवढे पेशंट होतं का ॲम्ब्युलन्स? नाही, पेशंट नाही होता, रिकामी रिकामीच होती. पण समजा कधी घडली घटना? ती अर्धा पाऊण तासाची गोष्ट आहे. तुम्ही इथे होता हो, का? आम्ही तिघ जण होतो. मी अशोक नलगे होतो. तुम्ही पोलिसांना थांबवून मदत केली. अगं आम्ही ते नसतो तर मग त्यांनी खूप काही दगडं वगैरे उचल वाचल केलं. लोकांनी अनर्थ टळला. अनर्थ खूप होता. त्यांनी अगर हे दोन ऑफिसर नसते ना तर त्यांनी जर मान्यताचं सगळं मानेचं इन्सिडेंट पूर्ण करणं माहिती तो एक घडवला असता.